व्यवसाय कसा करावा, श्रीमंत कसे व्हावे याचे तंत्र समजावून सांगणाऱ्या सेवा एज्युकेशनल हब या संस्थेचे उद्घाटन गंगापूर रोडवरील विश्वास लॉन्सवर उत्साहात पार पडले। त्यानंतर व्यासपीठावर मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात येऊन दीपप्रज्वलन करण्यात आले। प्रारंभी सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे उपस्थितांचे मनोरंजन करण्यात आले। यावेळी संस्थेच्या चेअरमन अश्विनी धुपे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। संस्थेच्या नामफलकाचं अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। सेवा ही कर्म, सेवा ही धर्म हे बोधवचन घेऊन कर्म करणाऱ्या या संस्थेबद्दल चेअरमन अश्विनी धुपे यांनी माहिती दिली। हब आम्ही नाशिक शहरामध्ये नवीन उद्देश घेऊन येत आहोत, ज्याचा उद्देश आहे की एंटरप्रेन्योरला सिस्टमॅटिक आणि सायंटिफिकली बिझनेस कसा करावा, त्यांनी श्रीमंत कसं व्हावं, पैसे जास्तीत जास्त कसे कमवावे, बिझनेस स्केलेबल बनवावे, प्रॉफिटेबल बनवावे आणि सस्टेनेबल बनवावे, ह्याच्यासाठी सेवा एज्युकेशन हबच्या नावाने आम्ही वेगवेगळे प्रोग्राम घेऊन येतो। त्याच्यात एंटरप्रेन्योरसाठी पूर्ण प्रोग्राम आहे। घरातली स्त्री हा एक फॅमिलीचा बॅकबोन असतो, तर बायकांसाठी सुद्धा आम्ही मॉमप्रेन्योर नावाचा एक कोर्स घेऊन येतोय। घरातले टीनेजर्स आहेत त्यांच्यासाठी आम्ही टीनेजर्ससाठी एक कोर्स घेऊन येतोय। सो फॅमिलीमधल्या सगळ्या फॅमिली मेंबरला एक सायंटिफिकली, स्पिरिच्युअली, हेल्थ वाईज, लीडरशिप, एंटरप्रेन्योरशिप अशा सगळ्या वेळी एज्युकेशन मिळावं आणि त्यांनी एक परिपूर्ण जीवन जगावं आणि श्रीमंत व्हावं, हा नवीन उद्देश घेऊन आम्ही नाशिकमध्ये आलो आहोत आणि नाशिककरांनी आम्हाला भरभरून साथ दिली, त्याच्यामुळे नाशिककरांचे मनपूर्वक आभार। बिझनेसमॅन आणि वेल नॉन इंटरनॅशनल ट्रेनर हरी कोटियन यांनी मनोगत व्यक्त केले। वेगवेगळ्या परिस्थितीत अश्विनीने मला म्हणजे 2002 पासून आतापर्यंत जे लागेल ऑनगोइंगली लीडरशिप प्रोव्हाइड करण्यासाठी, म्हणजे बिझनेसमध्ये असो कुठल्याही परिस्थितीत इन लाईफ, अश्विनी हॅज एक्सपिरियन्स्ड इट. From experience she will speak when she trains people. So around her people will experience leadership. Around her people will grow in leadership. I know this will make a big difference for our state of Maharashtra. So I really wish the best for Ashwini and the whole team. I know they will make a real difference on the court for people. Managing Director Sagar Agrawal यांनी आपले विचार मांडले। सेवा एज्युकेशन हब ही कंपनी स्पिरिच्युअलिटी, एज्युकेशन, वेल्थ, अबंडन्स, हेल्थ या सगळ्या गोष्टींमध्ये महाराष्ट्रातल्या अनेक नागरिकांना एक्सलन्स अचीव करण्यासाठी नेहमी तत्पर आहे। आपण सुद्धा आमच्या विविध कोर्सेसमध्ये भाग घेऊ शकतात आणि त्याच्यातून आपलं आणि आपल्या फॅमिलींचं नक्कीच काहीतरी चांगलं होणार याची मी खात्री देतो। आणि नाशिक, धुळे, औरंगाबाद, नांदेड, पुणे, ठाणे या शहरांमध्ये होणाऱ्या आमच्या विविध कोर्सेसमध्ये आपण सहभागी व्हा अशी आमची इच्छा आहे। सेवा एज्युकेशनल हब या नावाने वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात, विविध कोर्सेसची माहिती दिली जाते। 2002 पासून ही संस्था लीडरशिप प्रोव्हाइड करीत त्यांचे मार्गदर्शन संपूर्ण महाराष्ट्रात केले जाते। ही संस्था नाशिककरांसाठी विविध कोर्सेस घेऊन आली आहे, त्याचा लाभ नाशिककरांना मिळणार असल्याचा आशावाद व्यक्त केलाय। या प्रसंगी प्रमुख अतिथी अशोक कटारिया, राजू चोक्सी, शरयू देशमुख, हरी कोटियन, चेअरमन अश्विनी धुपे, मॅनेजिंग डायरेक्टर सागर अग्रवाल, श्रीकांत शिंदे, समीर सारंग, पराग अहिरे उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वीतेसाठी सेवा एज्युकेशनल हबच्या सर्व टीमने सहकार्य केले।
नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी देविदास पाटील, नाशिक।